नमस्कार मित्रांनो. तर लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आलेली आहे. आता अर्ज आपले झटपट मंजूर होणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी एक हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि हेल्पलाईन नंबरवर कशी आपली तक्रार नोंदवावी याची सुद्धा आपल्याला याच व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. तर आपण चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे आपल्याला माहितीपूर्वक व्हिडिओ या चॅनलवर मिळतात. ठीक आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अद्याप अनेक महिलांनी घेतलेला नाही. कागदपत्राची जुळवाजुळव जसे की मोबाईल नंबरशी आधार लिंक नाही आहे, बँक अकाउंटशी आधार लिंक नसल्या कारणाने हे अर्ज रखडले आहेत. त्याचसोबत अर्जासोबत महिलांमध्ये अजून संभ्रम आहे. हे संभ्रम आता चुटकीसरशी दूर होणार आहेत. त्यामुळे महिलांना मोठा एक असा दिलासा मिळणार आहे. तर लाडकी बहीण योजना स्कीम अजित पवार यांच्यातर्फे एक हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. तर त्या हेल्पलाईनवर जाऊन आपल्याला कशी तक्रार नोंदवायची आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला आता लाईव्ह करून दाखवणार आहे मोबाईलच्या माध्यमातून. ठीक आहे. तर यासाठी आपल्याला एक व्हॉट्सॲप नंबर प्रोव्हाइड केला जाईल डिस्क्रिप्शनमध्ये. तो नंबर आपण कॉपी करून सेव्ह करून घ्या आणि व्हॉट्सॲपमध्ये जाऊन तो सेव्ह करून घ्या. ठीक आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 31 जुलैपर्यंतचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि 31च्या नंतरचे जे ते आत्ताशी अजून प्रोसेसमध्ये आहेत. ठीक आहे. तर अर्ज झाल्यावर काय करायचे? आता समजा तुम्ही अर्ज केला आहे आणि तुमचे पैसे आलेले नाहीत किंवा काय, जो पण काय तुमची तक्रार असेल ती कशी नोंदवणार तुम्ही? तर आता आपल्याला महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर मी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तो आपण एक सेव्ह करून ठेवा आणि त्यानंतरची प्रोसेस आता मी तुम्हाला डायरेक्ट मोबाईलवरच दाखवतो. तुम्ही व्हॉट्सॲपवर या, तुमच्याकडे नंबर सेव्ह असेल तो. तर अशा प्रकारे वर तुम्हाला लिहून येईल लाडकी बहीण योजना. तर आता इथं ब्लँक आहे. तर इथं तुम्ही काही टाईप करा, जसं की मी मराठी लिहितो. तुम्हाला हे ओपन होऊन जाईल. ठीक आहे. तर आपल्याला आपले भाषा निवडायला सांगते. आता पहिले आपण टाईप केले मराठी कारण तिथं ब्लँक होतं. ठीक आहे. आता आपण मराठी सिलेक्ट करायचं आहे. थोडा वेळ लागतो. ठीक आहे. तर आपली भाषा निवडण्याबद्दल धन्यवाद. पुढे जाण्यापूर्वी तुमचा विभाग निवडा. तर आपल्याला इथं जाऊन विभाग, आता तुम्ही कोणत्या विभागात नाहीत, नाशिक विभाग आहे, इथं अमरावती विभाग आहे, नागपूर विभाग, छत्रपती संभाजीनगर, पुणे विभाग. तर आपण सध्या पुण्यामध्ये आहोत, त्यामुळे पुणे विभाग मी इथं सिलेक्ट करतो. ठीक आहे. तर आता पुणे विभाग निवडला आपण. थोडा वेळ थांबा, थोडंसं टाईम घेतं हे ॲप व्हॉट्सॲप नंबर, कारण का भरपूर लोक असतील इथं, त्यामुळे थोडासा उशीर लागतो. तर पुणे विभाग आला आहे. आता आपला विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद. कृपया तुमचा जिल्हा निवडा. आता पुण्यात तुम्ही कुठून आहात, तुमचा जिल्हा कुठला आहे? तर आपला पुणेच आहे. परत मी पुणेच सिलेक्ट करतो. ठीक आहे. आता इथं भरपूर जिल्हे आहेत, सोलापूर, सातारा. तर सर्व जिल्ह्यातनं आपण इथं जे 4-5 जिल्हे दिलेले आहेत तिथून आपण निवडू शकता. तर आपण आता पुणे निवडलेलं आहे. ठीक आहे. थोडा वेळ थांबायला लागतं थोडंसं. आपला जिल्हा निवडल्याबद्दल धन्यवाद. पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदारसंघ निवडा. आता तुमचा मतदारसंघ कुठला आहे तो निवडायचा आहे आपल्याला. इथं जुन्नर आहे, आंबेगाव आहे, खेड, आळंदी, जो काही तुमचा असेल, पुरंदर, जसं की बारामती. तर आता मी बारामतीत मोडतो, त्यामुळे मी बारामती सिलेक्ट करतो. ठीक आहे. तर तुमचा जो काय असेल, पुरंदर, भोर, इतर मतदारसंघ ते पण तुम्ही टाकू शकता. नंतर याला मी सेंड करणार आहे. आता मी इथं सेंड केलं, बारामती आलं. तर थोडासा वेळ लागणार आहे परत आपल्याला. आता आपल्या निवडल्याबद्दल धन्यवाद. कृपया तुमचे लिंग निवडा. आता लिंग निवडा, तुम्ही स्त्री आहे पुरुष आहे. आता तर स्त्रियांनीच हे फॉर्म भरतात लाडकी बहिणी, त्यामुळे आपल्याला स्त्रीचं इतर वगैरे करू नका. इतर जर तुम्ही असाल तर करू शकता, पण इथं स्त्री तुम्ही हे करा. तर ठीक आहे, स्त्री आपण इकडे केलेले आहे. आता नेक्स्ट प्रोसेस आपण पुढं पाहणार आहोत की आता पुढचा पर्याय काय येतो आहे आपल्याकडं. थोडासा वेळ लागतो या नंबरवर, आणि का भरपूर लोक आत्ता इथं तक्रार नोंदवत असतील. ठीक आहे. आपला निवडल्यानंतर ठीक आहे, अजून आहे, पुढं जात नाही आहे. थोडीशी मी व्हिडिओ पॉज करतो. त्यानंतर तुमच्या पुढे तुमचं वय निवडा. तर तुमचं जे काही वय असेल ते तुम्ही इथं टाकून टाका.
आता मी हे असेच करत आहे. मी पुरुष आहे आणि मी महिला नसते, त्यामुळे मी मला दाखवण्यासाठी एक वय सिलेक्ट करतो 23 ते 28. जे काही तुमचं वय असेल ते तुम्ही तिकडे सिलेक्ट करून पुढे सेंड करा. ठीक आहे. आता पुढचा जो पर्याय येईल तो परत आपण पाहूया. आपली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा हे महाराष्ट्रातील जनतेने निरंतर सक्षम, समृद्ध आणि सशक्त ठेवण्यासाठी योजनेची निवड करा. तर आता आपल्याला इथं योजनेची निवड करा. इथं आपल्याला ही पहिलीवाली जो योजना आहे, कारण का आपल्याला तक्रार याबद्दलच करायची आहे. तुमच्या अनेक तक्रारी करू शकता, जसे की इथं पर्याय दिला शेतकरी योजना, मुलींना मोफत शिक्षण. तर आपल्याला सध्या आता बघायचं आहे लाडकी बहीण योजना. तर हा आपला मेन पॉईंट आहे. तर आपण लाडकी बहीण योजना इथं सिलेक्ट केलेली आहे. तर पुढे आपल्याला लाडक्या बहिणीबद्दल, महिलांबद्दल दरमहा 1500 रुपये देतील अशी सर्व माहिती मिळेल. पात्रता काय आहे तुमची ते दाखवली जाईल. आवश्यक कागदपत्रे वगैरे सारी ही गोष्ट सर्व दिसतील तुम्हाला. नारी शक्ती ऑनलाईन ॲप. सदर अर्ज शेवटचे 31 ऑगस्ट हा शेवटची तारीख आहे. तर तुम्ही वाचू शकता. अधिक माहितीसाठी फॉलो करा आणि सिलेक्ट करा. आता इथं सिलेक्ट करूया. आता इथं आपल्याला मदत आणि मुख्य मेनू. तर आपल्याला इथं मदत हवी आहे, तर आपण इथं मदत सिलेक्ट करणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण मदत सिलेक्ट केलेली आहे आणि आता पुढचा पर्याय जो दिसेल तर बघू. माझी लाडकी बहीण योजना. तुम्हाला येत असलेल्या अडचणी सांगा. तर तुम्हाला आता इथं अडचणी सांगायच्यात. काय तुमची अडचणी की लाचखोरी, भ्रष्टाचार झाला आहे, कागदपत्रांचा अभाव आहे का, अर्ज करण्यास मदत हवी, ॲप संबंधित समस्या, दिव्यांगास मदत, परराज्यातील कागदपत्र, इतर समस्या. तर जी काही तुमची समस्या असेल ती इकडं तुम्हाला निवडायची आहे. तर अर्ज करण्यासाठी मदत हवी असेल तर हे करा. ॲप संबंधित काही असेल, कागदपत्राचा अभाव, तर तुम्ही कोणताही पर्याय यावर निवडू शकता. तर मी आता कुठला सिलेक्ट करू. समजा परराज्यातील दिवंगत ॲप अर्ज करण्यास मदत हवी, तर मी हा सिलेक्ट करतो. तुमची जी पण तक्रार असेल तुम्ही इकडं कागदपत्राचा अभाव आहे, ॲप संबंधात जो काही आहे तो तुम्ही इथं सिलेक्ट करून, इतर समस्या असेल तर इतर समस्या. चला आपण हा पर्याय निवडून बघू काय येतं इतर समस्येमध्ये. तर आपण इतर समस्या सेंड केल्यानंतर आपल्याला समोर असा एक मेसेज फ्लॅश झालेला आहे. आम्ही तुमची समस्या नोंद घेतलेली आहे आणि लवकर संपर्क करू. तर तुम्हाला 72 तासाच्या तुम्हाला फोन येईल. जी काही समस्या असेल ती समोरच्या व्यक्तीला सांगा. जो पण तुम्हाला फोन येईल त्यावर तुम्ही त्याला तुमची समस्या जी काय असेल ती तुम्ही ह्या प्रकारे सांगू शकता. तर ही आहे योग्य पद्धत. कसं तुम्ही लाडक्या बहीण योजनेशी हेल्पलाईनशी संपर्क साधून आपली तक्रार निवारण होईल याचा प्रयत्न कराल. ठीक आहे. आपल्याला परत मुख्य मेनूमध्ये जायचं असेल तरी आपण मुख्य मेनूवर क्लिक करून तुमचे इतर काही प्रश्न असतील तर तुम्ही ती पण सिलेक्ट करू शकता आणि इथं फक्त सेंड करा. ठीक आहे. तर आपल्याला 72 तासाच्या आत यांच्याकडनं कॉल येईल. तर आजची ही व्हिडिओ मी इथंच संपवतो. जरी आपल्याला काही प्रॉब्लेम्स आले तरी तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.